कुसुमाग्रजांचा हा फटका सगळ्यांनी लक्षात ठेवला. खरं म्हणजे पाठ केला, अर्थ समजावून घेतला, तरी आपली अधिष्ठान मालिका पण पूर्ण झाली आणि अधिष्ठान दिवस पण सार्थकी लागला असा अर्थ होईल. ज्यांचं मराठी नसेल कच्चं त्यांना मी हे आग्रहाने सांगतो की त्या फटक्यातल्या एकेका कानामात्रा वेलांटीकडे लक्ष द्या. ज्यांचं मराठी कच्चं असेल त्यांना सांगतो की मराठी सुधारा सुद्धा आणि मग त्या ओळींच्याकडे लक्ष द्या सुद्धा. आपण चाणक्य मंडल काय आहोत, समाजामध्ये काय विचार आणि काय मूल्य घेऊन उभे आहोत, आणि आपल्या छोट्या शक्तीनिशी पण आपल्याला काम काय करायचंय हे 100% त्या फटक्यामध्ये आलेले. कुसुमाग्रजांनी जणू तो आपल्या करता लिहिला असावा इतका तो आपल्या करता परफेक्ट आहे. अजूनपर्यंत शब्दांनी जर तुमच्या लक्षात आलं असेल तर तुम्हाला दिसेल की काव्य प्रकार त्याचं नाव फटका आणि कुसुमाग्रजांनी त्याला दिलेलं शीर्षक आहे स्वातंत्र्य देवतेची विनवणी. ती स्वातंत्र्य देवतेची विनवणी म्हणजे आपण देवीची विनवणी करतो तशी नाहीये, देवीनी केलेली विनवणी आहे. ची केलेली आपण मागत नाही होत. आपण माणसं, आपण भारत मातेची लेकरं, त्या भारत मातेकडे काही आपण मागतो तसं नाहीये. या ओळी आहेत भारत माता तिच्या सुपुत्रांना काही सांगते. स्वातंत्र्य देवता ती आपल्याला विनवणी करते आहे. मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका, अशी आहे ती स्वातंत्र्य देवतेची विनवणी. म्हणजे स्वातंत्र्य देवतेनी केलेली विनवणी. आणि कुसुमाग्रजांनी ही कविता, हा फटका लिहिला मूळ 1995-96 साली. आता देशाच्या स्वातंत्र्याला 50 वर्ष पूर्ण होत आली म्हणून लवकरच म्हणजे 1997 मध्ये की बुवा स्वातंत्र्याची 50 वर्ष पूर्ण झाली तर खूप कार्यक्रम होतील, खूप हार फुलं गुच्छ आणि टाळ्या होतील, खूप खूप काहीतरी उत्कटतेने, खूप बडबडी, आणि पण करण्याचं काय, काम करण्याचं ते काय. यातून कुसुमाग्रजांच्या असामान्य प्रतिभेला ह्या सुचल्या ओळी की ती भारत माता, आपली सर्वांची ती स्वातंत्र्य देवता, ती सांगते आहे आपल्याला. आपल्यामध्ये शरीराने कुसुमाग्रज होते तोवर माझे त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे वैयक्तिक जवळून पण छान संबंध होते. ते राहणारे नाशकातले. त्यांचा मला प्रेमाचा हुकूम असायचा एक प्रकारचा की नाशकात आला तर मला भेटल्याशिवाय जायचं नाही. मी त्यांच्या हुकमाला आशीर्वाद मानतो. त्यामुळे खरंच नाशकात झालो तर तुम्ही सोडा, जायचं ठरलं तर मी साधी फोन करून विचारायचं, तात्यासाहेब ह्या तारखेला आहे, तुमच्या सोयीचं आहे का, येऊन जातो. काय करायचं, त्यांच्याकडे जाऊन माझी ज्यावर श्रद्धा आहे ते म्हणजे वाकून नमस्कार करायचं त्यांना, बस. ते पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा. खरंच भेटायचो आम्ही. हा जेव्हा त्यांनी फटका लिहिला त्यावेळेला मी अजून शासनात होतो, नुसता नाही, राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा सचिव होतो. म्हणजे ही तथाकथित पॉवरफुल आहे पोस्ट खूप. मला जेव्हा लक्षात आलं की तात्यासाहेबांनी अशी कविता, असा फटका लिहिला, तो वाचला मी. मला इतकं वाटलं की त्यातला अक्षरन अक्षर शासनासाठी आहे, शासकीय सेवेसाठी आहे, त्यात ज्यांना जायचं आहे त्यांच्यासाठी आहे. जनसेवेस्तव असे कचेरी, ती डाकूंची नसे गुहा.
आणि मेजा खालून मेजा वरतून द्रव्य कोणाचे लुटू नका, गोरगरिबा छळू नका. ओळनोळ अक्षर न अक्षर आहे. करतील दुसरे बघतील तिसरे, असे सांगूनी सुटू नका. आम्हाला पगार मात्र हवेत, TAD हवेत, 7वा वेतन आयोग लागू झालेला हवा आहे, पण कामं करण्याच्या नावाने नाही बोलणार. उलटे लोक अडचणीत असण्याचे बरोबर 3 दिवस आम्ही संप पण करू. आम्हाला 5 दिवसाचा आठवडा पण पाहिजे, ते 5 दिवस काम नीट करू असं पण नाही म्हणायचं. लोकांना न्याय देऊ पण नाही म्हणायचं. फायली वेळच्या वेळी क्लिअर करू पण नाही म्हणायचं. हेच आहे, हाच काय सांगतायत कुसुमाग्रज. करतील दुसरे, ते माझं काम नाही. बघतील तिसरे, असे सांगूनी सुटू नका. सगळ्या ओळी ओळनोळ अख्खे आपल्या करताय. म्हणून मी त्यावेळी मुख्यमंत्र्यांकडे असताना त्या पदाचा उपयोग करून असं ठरवलं की छान त्या कवितेचं पोस्टर तयार करायचं, कलात्मक, आणि शासनाच्या सर्व कर्म कचेऱ्यांमध्ये लावायचं. ते लावल्यामुळे माणसांच्या वागण्यात काही बदल होईल असं वाटण्या एवढा भावडा मी त्याही वेळेला नव्हतो, आत्ता तर नाहीच आहे. पण निदान सरकारी ऑफिसच्या दारात ते लावलेलं दिसलं तर आत्ता काम करणाऱ्या ज्यांची मनं अजून चांगली आहेत ती आणखी चांगली व्हायला मदत तर होईल. जे तळ्यात मळ्यात असे जर कुंपणावर असले की मी चांगल्याच्या बाजूला पडू का वाईटाच्या बाजूला पडू, त्यांचं बळ वाढून ते जरा चांगले व्हायला उपयोग होईल. वाईट, दुष्ट, भ्रष्टाचारी, जातीयतावादी यांची शक्ती कमी होऊन शासनाचं काम, मुख्य म्हणजे ते दारात लावलेलं दिसेल तर जनतेला पण बळ वाटेल, जरा कामाला येणाऱ्या जनतेला की हे निदान तिथं दारात पोस्टर आहे, जनसेवेस्तव असे कचेरी ही ती डाकूंची नसे गुहा सांग, म्हणून केला. पण मला पूर्ण भान आहे की ते काय असं पोस्टर लावल्याने लगेच नाही बदल होत. मग पुढे मी मुख्यमंत्र्यांच्याकडनंच मुळे माझा राजीनामा दिला आणि आपण हे आपलं काम केलं. त्याचा आता 22 वर्ष पूर्ण होऊन 23 चालू होत आहेत. पण आपण चाणक्य मंडल परिवारचं काम सुरू करण्याच्या पहिल्या दिवसापासून ठरवलं की हा फटका हा आपला फटका आहे. बाकी कोणाला तो कळो किंवा न कळो आपण आपला मानायचा आहे. त्यामधली एव्हरी सिंगल लाईन, हे सांगतं अल्फाबेट, तुम्ही अक्षर किंवा ओळीपर्यंत सोडाच, काना मात्रा वेलांटी सुद्धा आपल्या करताय. माझ्याच्यानी जमणारं हे काम करणारा पण ज्यांनी त्या कामाला सुरुवात केली या नात्याने माझं म्हणणं आहे की मला त्या संपूर्ण फटक्यातल्या एकाही कानामात्रा वेलांटीचा बदल करायचा नाही आहे. एकाही कानामात्राचा. आस्तिक नास्तिक असा कुणीही, माणुसकीतच देव पहा. आस्तिक काय, माझ्या बोलण्यात ईश्वर असतो नेहमी. तो माझं म्हणणं आहे, मला कळलेला ईश्वर बोलतो मी तुमच्याशी. पण म्हणून कोणी जर म्हणला हे सब झूट आहे, मी ईश्वर बिश्वर काय मानत नाही, तर तो माझा काय लगेच शत्रू नसतो. ते विचारांचं स्वातंत्र्य आहे. कुसुमाग्रज बरोबर आठवण करून देत आहेत, आस्तिक नास्तिक असा कुणीही, माणुसकीतच देव पहा. विवेकानंद काय वेगळं सांगतात, गांधीजी काय वेगळं सांगतात. आपलं काम नीट करण्यामध्ये माणसातच आहे. सरस्वतीच्या देवळातले स्तंभ घणाने तोडू नका. ते सरस्वतीचं देऊळ म्हणजे ज्ञान साधन आहे. ज्ञान हे हा जसा शैक्षणिक परिसर असेल त्याचं हे सभागृह, आणि संस्था चालवणाऱ्यांना वाटलं की त्याला नाव स्वामी विवेकानंदांचं द्यावं. कुसुमाग्रज आठवण करून देत आहेत की तुम्ही सरस्वतीच्या देवळातले स्तंभ घणाने तोडू नका. मोडतोड करणारे नाही. तुम्ही विद्या ज्ञान तुमच्या स्वतंत्र बुद्धीने प्रतिभेने करा ना निर्माण. अच्छा, किती सांगू अशा ह्याच्या. समान मानव माना स्त्रीला. मनाला तपासून पा सगळेच, पण विशेषतः पुरुष, की कातडीखाली आपण मानतो का स्त्रीला खरंच, आणि तसे जगतो का आपण, वागतो का तसे आपण. समान मानव माना स्त्रीला, तिची अस्मिता खुडू नका. ते उद्योग चाललेत दिवस रात्र. आणि दासी म्हणून पिटू नका, वा देवी म्हणून भजू नका. म्हणजे दोन्ही टोक आहेत की एक ही पायातली चप्पल आहे आणि तुझं काम चूल आणि मूल सांगितलं, शाणपणा नाही करायचं तेवढं कर. दासी म्हणून पिटू नका. वा नाही तर एकदम देवी, तर ती भारतीय विचारात आहेच देवी, पण ढोंग नको. परभाषेतही व्हा पारंगत. किती परफेक्ट सांगितलं कुसुमाग्रजांनी. जय जय म्हणून मलाही म्हणायचं आहे सगळंच्या सगळे. परभाषेतही व्हा पारंगत. शिकायचं ना आपल्याला. सगळ्या भाषा आपल्यात, भारतातल्या तर आहेतच आहेत, जगातल्या सुद्धा आहेत. काही दुरावा बाळगायचं कारण नाही आहे. इंग्लिश सुद्धा उत्तम आलं पाहिजे. कोणाला उद्या वाटलं की फ्रेंच, जर्मन
अरेबिक, चायनीज, जॅपनीज, स्पॅनिश पाहिजे उत्तम उत्तम गोष्ट आहे. परभाषेतही व्हा पारंगत, ज्ञान साधना करा तरी. माय मराठी मरते इकडे, परकीचे पद चेपू नका. इतका साक्षेप म्हणतात. बॅलन्स्ड आठवण करून दिले. आपल्या शैक्षणिक विचारातलं आपलं सूत्र आहे बायलिंग्वॅलिझम. बायलिंग्वॅलिझम म्हणजे 2 भाषांवर प्रभुत्व मिळवायचं आपल्याला प्रत्येकाला, आणि किमान 2. जगाची सध्याची भाषा म्हणून इंग्लिश, आणि जी आपापली मातृभाषा ती आपल्यातल्या बहुसंख्य जणांची मराठी आहे, ती पण उत्तम पाहिजे. दुर्दैवाने नाही तर वेळ आली, मराठी शाळा बंद पडत आहेत, मराठी बोलत नाही आहेत, मराठीत नवं ज्ञान निर्माण होत नाही आहे, लेखन होत नाही आहे, कॉप्या होत आहेत. बघता बघता एका पिढीच्या अंतरात मराठी बनून राहील. गावंढळ लोकांनी, आदिवासींनी घरात बोलण्याची बोलीभाषा, एवढं त्याचं. हे जर चालू आहे तसं राहिलं, किती अचूक आठवण करून देत आहेत कुसुमाग्रज. परभाषेतही व्हा पारंगत, ज्ञान साधना करा तरी. पण लक्ष ठेवा, माय मराठी मरते इकडे, परकीचे पद चेपू नका. का तर आपल्याच भाषेकडे दुर्लक्ष करण्याने प्रगतीचे शिरत छाटू नका, तोडू नका. हे होणार आहे. शिक्षणाचा विचार पण हे सांगतो, जगभरचा सांगतो की व्यक्तिमत्व आणि कोश चांगलं तयार व्हायला हवं असेल तर त्या मुलामुलीची मातृभाषेवर पकड पाहिजे. हा शैक्षणिक विचार आहे. तो कुसुमाग्रज पण त्यांच्या ह्या फटक्यात सांगतात, आपल्याकरता पण आहे. सगळ्या ओळीनी सांगतो मी. कलम करी ये तरी सालभर सणशिमग्याचा ताणू नका. ते कलम करी म्हणजे हातातलं पेन, हे मुख्यतः पत्रकारिता किंवा मीडियाला उद्देशून आहे की अरे तुमच्या हातात पेन आहे, तुम्ही लिहिणार आहात, ते लोक वाचणार आहेत त्यावरनं. पण म्हणून तुम्ही बोंब मारण्याचा सतत हक्क आहे. सततच आपल्याला कलम करी ये हातात. तर काय सणशिमग्याचा, वर्षभर सालभर सण म्हणजे सगळं निगेटिव्हच, सगळं वाईटच. सगळे कुठले आपले चॅनल्स पहा, वृत्तपत्र पहा, हा मेला त्याला मारलं, प्रेम प्रकरणात आडवा येतो म्हणून पतीला पत्नीने प्रियकराच्या मदतीने डोक्यात दगड घालून मारलं. असे टीव्ही सिरियल्सच अशा सगळ्या. काही घडत नाही आहे काही चांगलं देशामध्ये. आणि उणे कुणाचे दिसता किंचित, देत दवंडी पिटू नका. की गुणग्राहकता चांगलं घ्या. आणि उठून सगळेच माणसं इतकी कामं करतायत समाजामध्ये खूप चांगल्या तऱ्हेची. पण मीडियाचं कुठं तिकडे लक्ष आहे. मीडियाचा सगळा निगेटिव्ह बायस आहे. सगळं कसं वाईटच चाललेलं आहे, सगळं कसं घाण, सगळं. ॲक्च्युली त्याचं खरंच पाहिलं ना आपण आपले चॅनल्स किंवा आपले पेपर रोजचे, मला वाटते बहुधा दिवस उदासीनीच चालू होईल. सगळं रोज बघायला मिळावं तर यांनी आत्महत्या केली, त्यांनी जीव दिला, त्यांनी जीव घेतला, असेच सगळ्याचे. तू पण दे म्हणो. कलम करी ये तरी सालभर सणशिमग्याचा ताणू नका. सगळ्याच आहेत. माझं म्हणणं आहे, खरंच सांगतोय तुम्हाला मी, की वेगळ्या भाषणाची गरजच नाही. माझ्या खरंच मनात असं एक सत्र आहे की जिथे मुळामध्ये उपस्थिती ऐच्छिक आहेच, पण माझ्याकडून ज्यांना ऐकायचं आहे ते आम्ही फक्त बहुधा 2 तास तो फटका शिकवणार आहे. असं कविता शिकवतात ना, कविता तशी की तो फटका हा काय नाही, ज्यांना यायचं ते येऊन बसा. पण आपली अधिष्ठान मालिका आणि आता उद्या सकाळी असलेला अधिष्ठान दिवस, सगळ्याचा सारांश जर मनात ठसवायचा असेल, तसा मनात ठसवण्याचं ज्यांच्यापाशी अजून मन शिल्लक आहे, ताजेपणा शिल्लक आहे, ग्रहण करणे खुलंय मन, त्यांना मी सांगतोय की बाकी अख्खी मालिकां वगैरेची गरज म्हणजे ते मांडतोत आपण मुद्दे, ते आहेत मोठे. हा फटका लक्षात ठेवला, मनापासून म्हटला, पुढे 6 महिने किमान तसं जगण्याचा प्रयत्न केला. म्हणून जानेवारी महिन्यात मग आता केव्हा तरी संकल्प दिवस होईल, त्यावेळपर्यंत जे शिल्लक असतील इथं चाणक्य मंडल परिवारामध्ये त्यांच्यासहित. मला आजच्या संध्याकाळी वाटलं की तुमच्याशी मी वेगळं लांबलचक, खरं मूळच्या हे सरावाच्या दिवशीची योजनाच ही असते. पण बस की हे फक्त फटक्या, त्याच्या सगळ्या ओळी त्याच्या नीट लक्षात ठेवा, आपल्या जीवनामध्ये बाणवण्याचा प्रयत्न करा. आपल्या यावर्षीच्या अधिष्ठान मालिकेचे अपेक्षित विषय मूळच्या अधिष्ठान मालिकेनुसारचे होऊ शकलेले नाहीत दुर्दैवाने. आता बोलणारा तुमच्याशी मीच असतो, त्यामुळे वेळ काळ आणि विषयाचं लक्षात घेऊन मी आवश्यक ते बदल मॉडिफिकेशन्स करतो. पण मलाही भान आहे की नाहीच झालेले.
अन्यथा त्या अधिष्ठान मालिकेतली लिंक आहे पहिला आणि अर्थातच विचारांच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा विषय स्वची ओळख. एका विषयाला 2 तास अर्पण केलेले असतात. अरे तू स्वतःला ओळख, अगं तू स्वतःला ओळख, आणि त्याचे सगळे मुद्दे. मग दुसरा भाग येतो उत्तमता आणि प्रतिभा. आपल्या निवडलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत असणे. अधिष्ठान मालिकेच्या पहिल्या 2 विषयांना मिळून आपण नाव दिलंय हे विचारांची त्रिसूत्री आहे. की हिच्यात लक्षात घेतली विचारांची त्रिसूत्री. स्वतःला ओळख, त्यानुसार तुझं जीवनातलं क्षेत्र निवड, आणि मग ज्याला वारंवार आणि सततच मी म्हणत आलो खरा चॅलेंज, आता त्या निवडलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत हो. अधिष्ठान मालिकेची पहिली 2 सत्र. मग चालू होतो ॲक्शन प्लॅन. की मी विषय समजावून घेतला, वर्ष चालू झालंय, चालू वर्षीचे सगळे आम्ही एकत्र बसलो, सरांनी विषय सांगितला, नंतरच्या बॅचेसनं होणाऱ्या तासाला काय त्यातल्या शंका अडचणी खुलासे असतील त्या चर्चा झाल्या. पण ठीक आहे की साधारणपणाने मला हे विचारांची त्रिसूत्री समजली. पण आता ते माझ्या जीवनात कृतीत आणायला मी काय करू? तर आपण पुढच्या भागांना म्हणून नाव ठेवले की आता ही कृतीची त्रिसूत्री आहे. असे पुढचे 2 भाग. की ओके, ज्या मनांना कळलं असं सांगतो. आपापला मी बोलत असताना विचार करा की आपल्याला आहे का कळलेलं, आणि असलं तर कितपत कळलंय. पण ज्या मनांना कळली ही विचारांची त्रिसूत्री की ओके मला माझा स्व ओळखायचा आहे, त्यानुसार जे क्षेत्र आज निवडलं तरी आहे किंवा अजूनही निवडीन ना, आयुष्यात उशीर कधीच झालेला नसतो, तर त्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत मला व्हायचंय, तर मी काय करू? मग आपण अधिष्ठान मालिकेत सांगणं चालू करतो की ठीक आहे तुझं व्यक्तिमत्व काही असो, त्यानुसार निवडायचं क्षेत्र पण कोणतंही असो, तरी तुला त्यात उत्तमता आणि प्रतिभा मिळवायची. आणि स्वच्या ओळखीपासून पण सुरुवात आहे ना. पहिला ॲक्शन पॉईंट योग. नियमित योग कर, तुझ्या जीवनात नियमित योग कर. आपण अधिष्ठान मालिकेचे सत्र असतो, मुळातला तो एक असतो योग आणि स्वाध्याय. ही 2 सूत्र आहेत. आणि त्यानंतर येतं मग आपण त्याला नाव ठेवलंय कार्यसंस्कृती. ते समाजाकडे पाहताना उघड्या डोळ्यांनी जगताना माझ्या परीने जमणारं कार्यकर्ता म्हणून काम करताना मला जे चित्र दिसलं आणि वाटलं की त्यातलं जे अयोग्य अनिष्ट आहे बदलायला काय करायला पाहिजे. तर म्हणण्यामध्ये मला फार सुख किंवा आनंद नाही आहे, पण आहे ते सत्य आहे की फार मोठ्या विकासाची क्षमता असून सुद्धा हा भारत देश त्या क्षमतेएवढा विकास का करू शकलेला नाही, याचं एक सिंगल उत्तर आहे कार्यसंस्कृतीचा अभाव. वर्क कल्चर, कार्यसंस्कृतीचा अभाव. मग ती कार्यसंस्कृती म्हणजे 2 किंवा त्याहून जास्ती माणसं एकत्र आली तर त्यांच्या त्या एकत्र येण्यातूनच काही वागण्या बोलण्याचे नियम आपोआप तयार होतात. कोणी मुद्दाम तयार करतं असं नाहीये, आपोआप तयार होतात. किती सहज आहे की सहज कोणी 2 माणसं भेटली आणि म्हणाली की उद्या 7:15 वाजता दुर्गापाशी भेटू. तर कुठं काय लेखी करार झालेला असतो का तो? कुठं लिहिलेलं असतं, कुठं स्टॅम्प पेपर? पण अरेच्या एकमेकाला म्हणलेले त्याचा अर्थच आहे की उद्या 7:15 म्हणजे 7:15. बरं, ते आपले सगळ्यांचे कॉमन 7:15 आणि आपण तिथे दुर्गापाशी भेटू. म्हणजे दिलेला शब्द पाळणे, वेळ पाळणे, एखादं काम करतो म्हणला तर करणे, आणि करायचं तर ते उत्तमच करणे. असं ते करत असताना ते नुसती एकट्या दुकट्याची सवारी नसते, ती टीमवर्क असतं आपलं सगळ्यांचं मिळून. आणि त्या टीममधला प्रत्येकजण जेव्हा आपापलं काम नीट करतो तेव्हा त्यांच्या बेरीज किंवा गुणाकारातून मिळून सर्वांचं मिळून एकत्र काम अंतिमता घडतं. याला एकत्रित नाव आहे वर्क कल्चर, कार्यसंस्कृती. ती आज सर्वसाधारणपणे तुमच्या माझ्या या देशामध्ये अनुपस्थित आहे. अनुपस्थित आहे. आपल्या या देशाला अजून सवय नाही की वेळ पाळायची असते.
तुम्ही वेळ पाळायची असते तर सोडाच तुम्ही. लोक उशिराचं समर्थन करतात वर परत. मग काय 5 मिनिटं उशीर झाला की, मग काय 10 मिनिटं उशीर झाला की, आणि मग अरेच्या अरे इथे गल्लीपासून दिल्लीपर्यंत होणारी सगळी कामं त्याच्यात ज्यांनी त्यांनी जर आपापलं काम वेळच्या वेळी आणि चांगल्या गुणवत्तेचं केलं नाही तर कुठलं काम वेळेत पूर्ण होणार आहे देशामध्ये? कोणीच. आम्हाला वेळाच नको आहेत पाळायला. जगभर हसण्याचा म्हणजे भारताच्या अपमानाचा विषय इंडियन स्टँडर्ड टाईम हा. वेळाच पाळायला नकोत. पार अमेरिकेमध्ये, पार कॅलिफोर्निया, पार सिलिकॉन व्हॅलीन आपल्या भारतीय त्यातले मराठी पण उद्योजक आहेत, त्यांनी तिकडे जाऊन बिझनेसेस काढले. तरीसुद्धा माझ्या होतातच तिकडे प्रवास. गप्पांमध्ये आम्ही व्हाईट किंवा कोणी अमेरिकन्स बोलण्याच्या जे गप्पा झाले ना की उद्या 5:15 भेटायचं आहे, तर तो अमेरिकन माणूस न चुकता त्यातल्या भारतीयांकडे बोट दाखवून म्हणतोच की 5:15 इज आवर्स 5:50 ना, प्लीज रिमेंबर, नॉट इंडियन स्टँडर्ड टाईम. आणि मग आपण पण दात काढत आपण म्हणतो कुठून येणार आहे? जर व्यक्तिमत्वात हे नसेल की 6 म्हणजे 5:55 आणि नथिंग डुईंग, कुठून येणार आहे? पण जो ठरवेल माझ्या व्यक्तिमत्वात हे आलं पाहिजे तो उद्याचा प्रभावी अधिकारी होतो का नाही बघा तुम्ही, की तो वेळ पाळणारा अधिकारी आहे. मग आहे शब्द पाळणे. शब्द की जर अरे शब्द दिला अमुक काम करतो तू अधिकारी, आणि हा कायम लक्षात ठेवा की मी इथे अधिकारी हा शब्द केवळ सरकारमधले अधिकारी या नात्याने नाही वापरतोय, जीवनाच्या आपल्या निवडलेल्या क्षेत्रातला अधिकारी व्यक्ती हा शब्द पाळतो. ह्यानी जर एकदा शब्द दिला ना, हे असं याचा अर्थ हा पाळतो आहे. कुठे आपल्या देशात, गावी कुठे आपल्या? नाही मी म्हणलो होतो पण अशीच आहे कार्यसंस्कृती. बोंबाबोंब म्हण, लाजा पण वाटत नाही ते सांगतो मी लोकांना. तुम्ही आपापला विचार करा म्हणतोय आपण. अमुक मी करतो म्हटलो होतो, मग काय झालं बाबा? नाही मला वाटलं, नाही अमुक आहे, नाही लोक निमित्त. मग सरकार कोण ब्रह्मदेवाचा बाप देणार आहे आपल्याला चांगलं? त्या सरकारी यंत्रणेत आपल्यातलीच माणसं जाऊन बसतात ना. बरं ते एकदा तिथे बसले की अधिकारांच्या पदांवर बसतात. मग म्हणजे वर पुन्हा त्या अधिकाराची मस्ती, गुरमी, खुर्ची चढते, वर्दी चढते डोक्यामध्ये. काम नीट करायचं कुठं भान आहे? दिलेला शब्द पाळणे, टीमवर्क. कारण सर्वांचं मिळून आहे हो ते. आम्हाला फुटबॉल, क्रिकेट, हॉकीच्या मॅचेस जिंकायच्या आहेत. एकट्या दुकट्याच्याने नाही जिंकून होतो. एकटा दुकटा खेळाडू किती ग्रेट असो, पण यांनी पासेस दिले, तो त्यांनी घेतला, त्यांनी तिसऱ्याला दिला, 5 खेळाडूंना अंगावर घेऊन एका चांगल्या खेळाडूने असा कट केला पास, मग गोल लागतोय. टीमवर्क कुठे आहे आमच्यामध्ये? स्वतंत्र भारताची गेली जी काही जवळजवळ आता 70, 71, 72 जी काही वर्ष जर पाहिली आपण, तर या स्वतंत्र भारतामध्ये वेळेत पूर्ण झालेला एकच प्रकल्प आहे. शेम ऑन अस, शेम ऑन. या भारत देशाला 1947 पासून आज 71 वर्ष एक प्रकल्प वेळेत पूर्ण करता आलाय. आणि मी तुम्हालाही म्हणतोय की लक्षात घ्या, कसे होतील वेळेत प्रकल्प? साले एक जण त्याचं काम नाही नीट करणार, वेळेत नाही करणार, दिलेला शब्द नाही पाळणार, करतो म्हणणार करणार नाही, केलं तर घाण करणार. म्हणजे वेळेत होत नाहीयेत, झाले तर पूल अर्ध्यावर पडतायत, त्याच्यात 29 माणसं मरतायत त्याच्यात. मग कुठून होईल? कोण ब्रह्मदेवाचा बाप करणार आहे का? की आमची सामूहिक देश म्हणून वर्क कल्चर, कार्यसंस्कृती भंकसपणाची आहे सांगतोय मी. भंकस झाले. कामं नको, पैसे मात्र हवेत हे सांगतोय मी. पगार हवेत, ते डबल पण हवेत, ते 7वं वेतन आयोग लागू पण हवाय. कामं नीट करू कुठे? कामाच्या वेळी कामच करू. 10 म्हणजे 9:55 ऑफिसात हजर असू, फायली वेळच्या वेळी डिस्पोज ऑफ करू. कुठे आहे? आणि टीम मधला प्रत्येकजण त्याचं आपापलं नीट करतो, तेव्हा सगळ्यांचं मिळून काम नीट होतं. मी इथं आपली आशा, शेवटी हे माझ्यासमोर बसले ती आपली आशा, हे आपल्याच्यानी जमणारं काम, हे मला कळलेलं जे जळजळीत आणि संतापही माझा तुम्हाला कळत असेल, करतच नाहीत माणसं. हे सांगतो मी, भंकसच जबाबदारी घ्यायची, अर्ध्यावर टाकून पळून जायचं. कोण देशाचा उद्धार ब्रह्मदेवाचा बाप करणार आहे? गल्लीपासून दिल्लीपर्यंत हे चित्र आहे. त्याच लायकीचे मग लोकप्रतिनिधी मिळत आहेत. दोष नका देऊ. इन डेमोक्रेसी पीपल गेट द गव्हर्नमेंट दॅट दे डिझर्व. त्याच लायकीचे मिळणार जे गंडवताच आहेत. शब्द देत आहेत, पाळत नाही आहेत, उलटच करतायत. निवडणुकीत काही बोलायचं, प्रत्यक्ष निवडून आलं काहीतरी तिसरंच करायचं. अरे आपण म्हणलो काय, करतो काय, कशाचा काही संबंध नाही. कोण देणार आहे? ब्रह्मदेवाचा बाप करणार आहे उद्धार आपल्याचा. वेळेत पूर्ण झालेला एकमेव प्रकल्प आहे कोकण रेल्वे.
फक्त एक. अन्यथा शासकीय अधिकारी म्हणून मला पण माहिती आहे, मी माझी कामं मी केली हे मला माहिती आहे. पण समजा गावामध्ये पाझर तलाव बांधायचा आहे, त्याचं संबंधित विभागाने प्लॅन एस्टिमेट तयार केलेलं आहे. आणि ज्या वर्षांमध्ये मी शासनात काम करत होतो, आजपासूनची 25 ते 30 वर्षांपूर्वीपर्यंतचा एक थंब रूल मी डोक्यात बाळगला होता की 1 MCFT क्षमतेचा पाझर तलाव जर असेल, MCFT म्हणजे मिलियन क्युबिक फीट, पाणी विविध दिशांनी येणार आहे आणि ते असं त्या ठिकाणी साठणार आहे. भिंत मातीची अशी काही बांधले की येणारं पाणी बरोबर त्या ठिकाणी साठेल आणि साठलेलं पाणी जमिनीत मुरेल, ते विहिरींच्या मधनं वर येईल, गावाचं पीक वाढेल. पाझर तलाव, पर्कोलेशन टँक. तर आमचं त्यावेळचं एक गणित होतं की 1 MCFT क्षमतेचा पाझर तलाव ज्याच्यामध्ये 10 लाख क्युबिक फीट पाणी साठणार आहे, 1 मिलियन. तर मी काम करत होतो त्या वर्षांमध्ये अशा पाझर तलावाचा खर्च 1 लाख यायचा. म्हणजे डोक्यातलं गणित होतं की 1 MCFT इज इक्वल टू 1 लाख. हां, तर मला गावागावांमधले माहिती आहेत की अरे ते गावातले पाझर तलाव नाही वेळच्या वेळी झाले. आणि उशीर म्हणजे किती झाला आहे, तर जो पाझर तलाव 1 लाखात बांधून व्हायला पाहिजे त्याला सरासरी खर्च 3 लाख यायचा. ही लायकी. 25 वर्षात देश बदललाय का नाही? बदललाय. आजही देश बदलतो आहे की नाही? बदलतोय. घडतात चांगल्या गोष्टी, कमी गतीने घडतात. आणि माझं त्याचं राष्ट्रीय जीवनाचं ॲनालिसिस करतानाचं डायग्नॉसिस आहे माझं की हे आमच्याकडे कमी पडणार कार्य संस्कृती. सगळे मिळून एकत्र काम करतो, ती आमची टीम आहे. त्याच्याऐवजी उलटं करतील दुसरे बघतील तिसरे. जाऊ द्यात, असे सांगूनही सुटू नका. कामाची टाळाटाळ, पण वेतन खाऊन काम टाळणे हीच कल्चर. ही तुम्हा लोकांच्या लक्षात आहे का नाही मला माहिती नाही आहे. चालूच वर्ष आहे, पण हे शैक्षणिक वर्ष चालू व्हायचं होतं अजून, त्यामुळे तुम्ही कुठे होतात आपापलं ते पहा. मुंबईमध्ये एल्फिन्स्टन ब्रिज हे जे ठिकाण आहे, तो एका सकाळच्या ऐन खचून गर्दीच्या वेळी पीक आवर्सला अख्खा पूल कोसळला आणि 29 माणसं मेली. शोधाशोध केल्यावर तक्रारी झाल्या, करायचे त्यांनी त्याचे राजकीय मुद्दे केले. त्या नादात माझ्या वैयक्तिक मते जो मिनिस्टर खरं म्हणजे चांगला आहे, कार्यक्षम आहे, सुरेश प्रभू, यांना त्या प्रकाराची जबाबदारी पत्करून नैतिक राजीनामा देऊन मग पियुष गोयल झाला रेल्वे मंत्री त्याचे. पण 29 माणसं मेली ना, त्याचं काय? मग बाहेर आलं की तो जो पूल आहे तो कच्चा आहे, कमकुवत झालाय, कुठल्याही क्षणी पडू शकतो, असं आधीच्या 16 महिन्यांपासून म्हटलं जात होतं. पडल्याच्या आधीचे 16 महिने, बहुधा ही मार्च किंवा एप्रिलमधली घटना आहे, मार्च किंवा एप्रिल. त्याच्या आधीचे 16 महिने तिकडे त्या मुंबईच्या एल्फिन्स्टन ब्रिज भागातला एक कार्यकर्ता आहे, बात्रा नाव त्याचं, त्यांनी रेल्वे मंत्र्यांना 12 पत्र लिहिलेली होती की दिस इज अ ट्रॅजेडी वेटिंग टू हॅपन, कुठल्याही क्षणी होईल. मुंबईचे एक चांगले खासदार, ते वैयक्तिक पातळीला माझे मित्र असल्यामुळे मला भरोसा पण आहे की ते चांगले आहेत. राजकारण काय ती प्रत्येकाची ज्याची असायची ते असू द्यात आहे. अरविंद सावंत यांनी लोकसभेत हा प्रश्न अनेकदा मांडला होता, मुंबईचा तो पूल. काय झालं? काही नाही, पडून माणसं 29 मरेपर्यंत काही नाही झालं. त्यानंतर मग आर्मी इंजिनिअरिंग त्यांना सांगून बघता बघता उत्तम क्वालिटीचं, म्हणजे 29 माणसं मरायच्या आधी येत नव्हतं करताय. कामं नकोतच करायला वेळ. सुरेश प्रभूंवर जबाबदारी आली, त्यांनी दिला राजीनामा. तपास केल्यावर सत्य काय दिसून आलं लक्षात घ्या तुम्ही. हा जो कार्यकर्ता आणि खासदार अरविंद सावंत यांच्या सूचनांच्या नुसार मंत्री या नात्याने सुरेश प्रभूंनी तो पूल दुरुस्त करण्याच्या साठीचं बजेट मान्य करून तसे आदेश पण दिलेले होते. पण रेल्वे खात्यातल्या एका अधिकाऱ्याच्या टेबलवर 8 महिने ती फाईल पडून होती. 8 महिने फाईल पडून होती. 29 माणसं मेली, ह्याला जबाबदार कोण? भान नाही हो आमच्या देशात. या सूत्राला नाव आहे अकाउंटेबिलिटी, उत्तरदायित्वाची समजूत.
अकाउंटेबिलिटी. बहुधा तुम्ही नीट ऐकताय, पण खूप जणांना माझ्या शिव्या खायची हौस आल्यासारखे ऐकतं की त्यांना मला वाटतंय सुधरतच नाही की मी विषय मध्यवर्ती सूत्र धरून सुरुवात झाली आहे. जर तुमची मनं अजून या महामूर्ख पातळीची अजून असतील ना, ह्या कडक शब्द वापरतोय की असं झापडं लावलेलं फक्त परीक्षांचा अभ्यास, तो करायचाच आहे ना आपल्याला, तो करायचाच आहे आपल्याला. पण अकलेत अजून शिरलं नसेल तर सांगतो की मी GS4 बोलतोय. हा UPSCच्या मुख्य परीक्षेतला GS4. इतके जण मला वाटतं की असे नुसतेच ऐकतात, मूर्खासारखे आम्ही शब्द वापरतोय. माझी रागावणं नाराजी व्यक्त करतोय मी की त्यांच्या अकलेत तुम्हाला काय मी काय 4 गोष्टी सांगतोय असं वाटतंय काय नुसत्या. अधिष्ठान मालिकेचा मूलभूत मुद्दा आहेच GS4 नसता तरी आहे, पण त्या GS4 मध्ये प्रोबिटी, इंटिग्रिटी, ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी, कोण आहे कोणाचा आपला, कोणाचा बाप का कोणाचा दुसऱ्याचा आणणार आहे का तो कोण आहे. अकाउंटेबिलिटी म्हणजे उत्तरदायित्व, की गोष्टी घडतात याला उत्तरदायी कोण आपल्या देशात, कोणीच नसतं. पगार पाहिजेत, TADA पाहिजेत, इन्क्रिमेंट्स पाहिजेत, पण असं काही घडतं त्याला आमच्या देशात उत्तरदायी कोणी नसतंच. त्याच्या आधीच्या 3-4 वर्ष आधी अशाच एका अगदी सकाळ म्हणजे मुंबईचे पीक आवर्स, तर ते ठाण्याकडनं येणाऱ्या एका लोकलवर वरचा पूल पडला. खालनं लोकल चालली होती, वरचा पूल पडला. ती लोकल चालवणारा त्याला मोटरमन म्हणतात, त्याच्यासकट 9 जण मेले. कोण जबाबदार. दुसऱ्या दिवशीपासून चालू शोधाशोध, पत्रकारिता, लेख येणे सगळे. तर तो वरनं जाणारा पूल, पहिल्या बातम्या आल्या रेल्वे खात्याचा दोष आहे. दुसऱ्या दिवशी रेल्वे खात्याने खुलासा केला की तो रेल्वे रुळावरनं वरनं जाणारा पूल तो आमच्या अखत्यारीत, ज्युरिस्डिक्शन आमच्या अखत्यारीत नव्हता. ते म्हणाले तो MIDCचा आहे पूल, ठाणे MIDCचा पूल आहे. बोंबाबोंब चालू झाली. 24 तासाच्या ठाणे MIDCने खुलासा केला की बांधताना आमचा होता, पण आम्ही ठाणे महापालिकेकडे तो हस्तांतरित केलेला होता. कधीच एकदा हस्तांतरित केल्यावर आता आमची नाही जबाबदारी. मग बोंबाबोंब चालू झाली. मग आता ठाणे महापालिका. त्याच्या 24 तासात पुढे ठाणे महापालिकेने खुलासा केला की MIDCने हस्तांतरित केला होता, आम्ही घेतला नव्हता. टेक ओव्हर आम्ही घेतला नव्हता. का नव्हता, तर तो पूल कमकुवत होता. तसं आम्ही MIDCला कळवलेलं होतं, आणि कमकुवत असलेला पूल तुम्ही आम्हाला देऊ नका, आम्ही तसा तो घेणार नाही असं कळवलेलं होतं. पण अरे ह्या सगळ्या नादात मग पडला ना तो एक दिवशी आणि मेले ना खालचे 9 जण. कोणीतरी त्याला जबाबदार आहे का आपल्या देशात? कोणीतरी जबाबदार आहे आपल्या देशात त्याला? कोणी नाही. हे काही घडलं जो तो दुसऱ्याकडे बोट दाखवतो. श्रेय घ्यायची वेळ आली तर श्रेय की अमुक चांगलं झालंय, जो तो मग ते मी केलं. अकाउंटेबिलिटी, उत्तरदायित्वाचा अभाव, सगळं मिळून कार्यसंस्कृती. कारण आपण टीम असतो सगळे, कुठं भान आहे की सगळे टीम आहोत. आणि अरे सगळे मिळून जेव्हा एकमेकांची शक्ती वाढवू, म्हणजे बेरीज करू किंवा खरं म्हणजे गुणाकार करू, त्यावेळेला आमची सगळ्यांची मिळूनचं एकत्र परफॉर्मन्स काम दिसणार आहे. आपण एकमेकांची वजाबाकी करतो, भागाकार करतो. जमलं तर पाय कापू, खरं म्हणजे गळेच कापू, पण गळे कापता नाही आले तर पाय तरी. त्याला कारणं खूप आहेत आपल्या देशात. मग भयानक भ्रष्टाचार आहे, जातीपाती आहेत, परस्परांबद्दलचा त्यामुळे दुरावा द्वेष आहे. काम बोंबललं, देश आणि काम बोंबललाच त्याच्या ह्याच्यात. कार्यसंस्कृतीचा अभाव. आणि मग इतिहास पाहायला जावं, मोठ्या मोठ्या गोष्टी त्या तरी नीट ऐकतात का मला शंका आहे बरं का. मुंबई फाउंडेशनचा लोहगडचा ट्रेक झाला, पुणे परवा आहे वगैरे वगैरे. कशाला जायचं सह्याद्रीमध्ये? केवळ निसर्गरम्य म्हणून जायचं का? जायचं ना, निसर्गरम्य आहेत, निसर्गही रक्षण कर. आपण ते शिवाजी महाराज, मग काय शिकायचं लोकांना? मला आजकाल शंका आहे की नीट तरी माहिती असतं का? उलटे गेल्या काही काळात शिवाजी महाराजांवर नाही विष निर्माण करण्याचे उद्योग चाललेले आहेत. पण ज्या काही गोष्टी वरकरणी वाटायला छोट्या असतात. आपल्याला काय 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली, अफजल खानाचा कोथळा काढला, पन्हाळ्याहून निसटले आणि एका रात्रीमध्ये विशाळगडावर पोचले आणि मध्ये बाजीप्रभू देशपांडेंनी सगळ्यांना अडवलं, शाहिस्तेखानाची बोटं तोडली, सुरत लुटली,
आग्र्याला गेले खरे, पण औरंगजेबाला पण खरी खोटी सुनावली आणि यायचे ते चतुरपणे निष्ठून वगैरे वगैरे, राज्याभिषेक वगैरे वगैरे. अभ्यास जर नीट, शिवचरित्र जर नीट वाचत असाल, वरकरणी वाटायला इतक्या छोट्या छोट्या गोष्टी, पण त्या केवढ्या मोठ्या आहेत. अफजल खानाला भेटायला जायचं ठरलं. प्रत्येकाने 10-10 शिपाई आपले विश्वासातले बरोबर घेऊन यायचे. त्यांना एका बाणाच्या अंतरावर ठेवायचं आणि मेटावर जो तंबू सजवलेला होता तिथे फक्त स्वतः अफजल खान आणि स्वतः शिवाजी महाराजांनी आपल्या विश्वासातला एक फक्त सैनिक घेऊन तंबूत यायचं. तर त्या ठरल्यानुसारची तयारी नीट झाली का पाहायला शिवाजी महाराजांचे वकील गोपीनाथ पंत बोकील नाव त्यांचं, ते आधी पुढे रवानगी त्यांची की ठरल्याप्रमाणे सगळ्यांना आधी ते पहा. तर अफजल खान आलेला होता, त्याच्याबरोबरचे 10 सैनिक तंबूच्या जवळ होते, बाणाच्या अंतरावर नव्हते. मग जरा विचार करा की गोपीनाथ पंत बोकील जर म्हणले असते ठीक आहे का आता काय भेटतातच आहेत, गळा भेट होईल आणि मग काय तो विजापूरला जाईल, शिवाजी महाराज प्रतापगडावर, एवढं काय त्याचं घ्यायचं. ही जी वर्क कल्चर की एवढं काय केवढ्याला पडलं असतं ते 1.5 मिनिटात लक्षात घ्या. मग गोपीनाथ पंत बोकीलांनी अफजल खानाला जाऊन सांगितलं की ते 10 सैनिक एका बाणाच्या अंतरावर आहेत आणि हे तुमचे त्यापेक्षा कमी आहेत. तर महाराज घाबरतात आणि महाराज जातील प्रतापगडावर, निघून येणारच नाहीत. मग अफजल खान हसला, त्यांनी ते आपल्या सैनिकांना एका बाणाच्या अंतरावर न्यायला सांगितलं. अफजल खानाने त्याच्याबरोबर तंबूत आणलेला एकच विश्वासू, त्याचं नाव आहे सय्यद बंडा, आणि तो त्यावेळच्या भारतामध्ये प्रसिद्ध होता दांडपट्टा चालवण्यातला नंबर 1. असं 10-12 फुटी असतं ते सळसळत्या पोलादाचं शस्त्र, दांडपट्टा चालवण्यातलं. मग तंबूमध्ये आले, भेट झाली. ते आहे नाट्यमय, पण घड्याळही पाहता मी तो मोह आवरतोय सगळ्याचा. मुद्दा हा आहे की शिवाजी महाराजांनी, अफजल खानाने कट्यार चालवली. आपल्या सुदैवानी आपल्या संस्कृतीमध्ये असलेला बावळटपणा निदान शिवाजी महाराजांमध्ये नव्हता म्हणून वाचलो आपण, म्हणून बसलो तिथे. ते गेले होते तयारीने वाघ नख घेऊनच. त्या अफजल खानाने कट्यार चालवल्यावर त्यांनी त्याच्या कुशीत शिरून कोथळा काढला बाहेर. तो ओरडायला लागला, तो मेला नाही तिथे, रक्ताचा लोंढा फुटला. त्या अफजल खानाने बाहेर आलेली आतडी आत कोंबून तो पळत सुटला तिथून. पण हे घडतंय म्हणल्यावर सय्यद बंडानी शिवाजी महाराजांवर वार काढलाय, भारतातला नंबर 1चा दांडपट्टेवाला. तर शिवाजी महाराज ज्या एकाला आपल्या बरोबर घेऊन गेले होते त्याचं नाव जीवा महाला. त्याला सोपवलेलं काम होतं सय्यद बंडावर लक्ष ठेवायचं. तुझ्यावर सोपवलं सय्यद बंडावर. तर शिवाजी महाराजांनी कोथळा बाहेर काढला, सय्यद बंडानी वार काढला. जीवा महालाने सय्यद बंडाचा हात वरच्यावर कापला. त्यावेळच्या भारतात जो नंबर 1चा दांडपट्टा चालवणार जीवा महाला म्हणजे कोण, कालपर्यंतचा मावळा असेल तो तिथे असलेला. पण शिवप्रभूंची नजर फिरे अन उठे मुलुख सारा म्हणजे काय, त्यांनी सय्यद बंडाचा हात वरच्यावर कापलाय. जरा क्षणभर विचार करा की तो जीवा महाला जरासा बेसावत जर उभा असता तंबूच्या दाराशी, की आतमध्ये महाराज आणि अफजल खान भेटतायत आणि काय त्यांची भेट आहे का, केवढ्याला पडला असता याचा विचार करा. हिंदवी स्वराज्य शिवाजी महाराजांनी केलंच उभं, पण हे असे सगळे होते म्हणून राहिलं उभं, म्हणून इथं बसलो होता. पण त्याचा हात वरच्यावर कापलाय. मग अफजल खान ते आतडं पोटात कोंबून निघाला पालखीच्या दिशेने आणि बसला पालखीत. आणि त्याला 4 जण होते पालखीत घेऊन जाणारे. तर शिवाजी महाराजांच्या बरोबर आलेले 10 सैनिक, त्यांना प्लॅन आधी सांगितलं होतं कोणी काय काम करायचं. त्यातला संभाजी कावजी कोंढाळकर म्हणून तो पुढे आला. हे अफजल खानाला घेऊन त्याच्या 4 भोई निघाले होत्या. ह्याने अशी बैठक घेऊन एक वार चालवला, 4 जणांचे पायच कापले त्यांनी आणि ते पडला. पालखी खाली पडली. संभाजी कावजी कोंढाळकरने अफजल खानाचं मुंडकं उडवलं. एक जण जरी त्या, म्हणजे आता तुमच्या आलं असेल लक्षात की गोपीनाथ पंतांनी जर त्यांचं काम नीट केलं नसतं आणि ठरल्याप्रमाणे अफजल खानाबरोबरचे 10 जण एका बाणाच्या अंतरावर त्याऐवजी जवळ असते, बहुधा शिवाजी महाराज प्रतापगडावर सुरक्षित गेले नसते. परवाच माझा बाबासाहेबांबरोबरच इकडे जिथे शिवसृष्टी उभी राहते तिथे एक कार्यक्रम होता. सहज गप्पा ते तरी बाबासाहेब म्हणले की त्या प्रतापगडच्या लढाईचं वर्णन आहे बखरींमध्ये की अफजल खानाबरोबर आलेले 10च्या 10 सैनिक मारले गेलेत आणि शिवाजी महाराजांबरोबरचे 10च्या 10 सुरक्षित पण राहिले आणि नीट परत गेलेत पुढच्या लढाईला. कुठनं घडलंय? आपण ऐकतो की पन्हाळ्यावरनं शिवाजी महाराज निसटले,
वरकरणी वाटायला छोट्या असतात, पण सिद्धी जव्हरनी वेढा जबरदस्त लावला होता. पावसाळा आला तरी तो वेढा ढिला नव्हता. शिवाजी महाराजांना कळणं चालू झालं की आता जर पावसाळा जर संपला तर आपला काय कोणी वाली नाही आणि मग अडकून पडणार, आपण निसटून जायला पाहिजे. कुठून जायचं, वेढा एवढा पक्का लावलेला. म्हणून बहिर्जी नाईकला सांगण्यात आलं की सगळ्या वेढ्याचा आढावा घे, सिद्धी जवळचे कुठे तंबू राहुट्या कुठे आहेत आणि आपल्याला निसटून जायला जागा कुठं आहे तेवढं आठव, ते येऊन वर सांग. बहिर्जी नाईकने येऊन सांगितलं की विशाळगडाच्या बाजूनी बाहेर पडताना सगळ्या वेढ्यात एक जागा, एक, ती पण कोणती, अशी 6 फूट खोल आणि 5 फूट रुंद होतं वर, असा वाहणारा ओढा होता. ओढा पावसाळ्याचेच दिवस होते, आज जुलै महिना आहे. त्यांनी सांगितलं वेढा इतका पक्का आहे की मुंगी पण दिसटून जायला जागा नाही, पण एक जागा अशी की जिथे खालनं ओढा वाहतोय, तो ओढा असा खोलात 6 फूट असेल, असं 6 फूट म्हणजे एवढं, हां, आणि 5 फूट अंतर म्हणजे एवढं, इथे तंबू बसवलेले आहेत, इथे राहुट्या, आणि पावसाळा असला तरी रात्री दिवट्या लावून पहारा चालू असतो. पण निष्ठायचं असेल तर त्या 6 फुटी त्या घळीमधनं फक्त निष्ठायला जागा आहे. आठवा स्वतःशी की 600 मावळे तिथनं गेले गच्च अंधाऱ्या रात्री, हातात नंग्या तलवारी घेऊन, कारण लढायचं होतंच पुढे. 600 मावळे तिथनं सरकले. मला तर अभ्यास आणि वाचन आणि विचार करताना डोळ्यासमोर चित्र उभं राहतं की हे एवढ्याशा अंतरावर आहेत आणि इथनं खालनं 600, पत्ता नाही लागला सिद्धीजवळच्या सैनिकांना, पत्ता नाही लागला, जरा कुठं कुजबूज नाही, धुसूरफुस नाही. पुढं सरक की, तुझी तलवार मला लागतीये, तलवारच आहे ना. हसायला पण शिल्लक राहिलो नसतो इथे आपण. म्हणजे किती कमालीची शिस्त असेल लक्षात घ्या, किती टोकाची, की 600 मावळे सरकले त्या एवढ्याशा जागेतनं, पत्ता नाही लागला ह्याच्या. अशा माझ्या चालू राहतील मध्यरात्रीपर्यंत. आपल्यापाशी एवढा वेळ नाही, पण मूळचा मुद्दा कळला तर खूप झालं ना, मूळचा मुद्दा कळला तर खूप झालं ना. एकेकानी कमालीची शिस्त पाळली, आपलं ठरलेलं काम केलं, तेव्हा हिंदवी स्वराज्य उभं पण राहिलं. आग्र्याहून सुटले, पेटाऱ्यात बसून सुटले, आजारपणाचं नाटक केलं, सगळं ठीक आहे हो, पण शिवाजी महाराज आग्र्यातून सुटणार, तिथून ते राजगडावर येऊन पोचणार, ह्याचा संपूर्ण प्लॅन रघुनाथ बल्लाळ अत्रे आणि त्र्यंबक सोनदेव डबीर यांनी आधी केला होता. त्यांना आधी पाठवलं होतं पुणे. त्या गमजा नाहीत की निघाले, निजामुद्दीन स्टेशनवर आले, पुणे दिल्ली राजधानी एक्सप्रेस मिळाली, त्याच्यात बसले आणि आले इथे. आणि मग रेल्वे स्टेशनवर आपल्या 2 बसेस होत्या जुनवण्यांच्या, त्यांना पिकअप करायला राजगडावर घेऊन जाण्यासाठी. ती घोडी बदलायची असतात, मुक्काम लागणार, औरंगजेबाचे शिपाई मागे लागणार माहिती आहे, बरोबर 8 वर्षाचा संभाजी होता बरोबर हे माहिती आहे, पूर्ण नियोजन आहे आधी. त्यानुसार तर त्या जिथं ते राहत होते आग्र्यामध्ये, म्हणजे नजर कैदेत ठेवलं होतं, शेवटी त्यांच्याबरोबर असलेला आहे त्यावेळी 16 वर्षाचा असलेला आणि विषयाला धरून, आणि आनंदाचं आहे म्हणून सांगायला पाहिजे की तो धर्मानी मुसलमान होता, मदारी मेहतर. तो शिवाजी महाराजांची शेवटपर्यंत सेवा करत बसले होता. महाराज तर निष्ठून गेलेच, पण ठरलेलं होतं पुढे की आधी मदारी मेहतरनी बसून राहायचं तिथं पुढचे 2-3 तास, की जणू खाली महाराज झोपलेले आहेत, आणि लोड तक्के लावून असं पांघरून घातलेलं होतं, दाखवलेलं की महाराज झोपलेले आहेत. शिवाजी महाराज तर निष्ठून गेलेच, तिकडं मदारी मेहतर बसलेला. आणि मग 2-3 तासानंतर मदारी मेहतरनी बाहेर पडायचं, पहाऱ्यावरच्यानं सांगून की महाराज झोपलेले आहेत, डिस्टर्ब करू नका त्यांना. तरी मदारी मेहतर औरंगजेबाच्या ताब्यात सापडलेला आहे. त्याला औरंगजेबाने धर्माच्या कारणावर सांगितलं पण की तू कशाला त्या काफिराची सेवा करतोयस, तू मुसलमान, शिवाजी कुठल्या रस्त्याने गेला तेवढं सांग, तुझं काय उद्योग. त्यांनी नाही केलं, त्यांनी हिंदवी स्वराज्याशी द्रोह केला नाही. एक जण आहे आपलं काम केलेलं, या सगळ्यांच्या मधनं उभं राहिलं. आपण ऐकतो, करा अभ्यास तुम्ही. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब सर्व सैन्य घेऊन उतरला महाराष्ट्रावर या, आणि मुघलांच्या सल्तनतीला काश्मीरपासून कन्याकुमारी आणि अफगाणिस्तानपासून आसामपर्यंत अख्खं मुघल साम्राज्य होतं. बाबासाहेबांनी ज्याचं वर्णन केलं, तळहाताव एवढासा सह्याद्रीचा परिसर अजून भारताचा झेंडा फडकवत शिल्लक होता.
त्याचा निपात करायला औरंगजेब उतरला. सगळी फौज, सगळ्या तोफा, सगळा खजिना, सगळे उंट, सगळे घेऊन उतरला की ह्यांना खतम करायचं आहे. 27 वर्ष लढला आणि निराशेने इथंच मेला तो. औरंगजेबाला 27 वर्षात मराठ्यांचं राज्य जिंकून घेता आलं नाही. तो मेल्यापासूनच्या 10व्या वर्षी मराठे दिल्लीत होते आणि त्याच्या पुढची 100 वर्ष दिल्लीवर प्रभुत्व होतं. करा अभ्यास नीट तुम्ही. पण त्यातले छोटे कशाने घडतं हे? कशाने घडतं? आता मागे शिवाजी महाराज नाहीत, पुढे संभाजीचे हाल हाल करून औरंगजेबाने मारला. राजारामाचाही मृत्यू. कोण होतं शिल्लक? ताराबाई लढायला उभी राहिली. ताराबाईच्या नेतृत्वाखाली मराठीही लढायला उभे राहिले. कशाने टिकले? आम्हाला लहानपणी शाळेमध्ये असाच हा जो फटका आहे ना, असाच एक काव्य प्रकार होता. तर रायगडाच्या पायथ्याशी पहाऱ्यावर असलेलं एक 16 वर्षाचं पोर, सूर्यास्त झाला, घोड्यावर बसलेला आणि तोंडाभोवती पागोटं गुंडाळलेला एक सरदार आला आणि त्या पोराला म्हटला, दरवाजा उघड, मला आत जायचं आहे. तर ते पोरगं म्हणलं की सूर्यास्ताला गडाचे दरवाजे बंद आणि उघडतील ते सूर्योदयाला उघडतील. तुमच्याकरता वेगळा नियम नाही, सगळ्यांना एक नियम लागून नाही उघडलं जाणार. त्या घोड्यावर बसलेल्या सरदारांनी ह्याला दम दिला की मी कोण आहे माहिती आहे का तुला? ते उघड बऱ्या बोलानी, नाही तर गडचिरोलीला ट्रान्सफर कराल तुझी. तर ते पोरगं पुढे झालं आणि त्याने असं घोड्याचा लगाम धरला आणि म्हणला की आता जास्त शहाणपणा कराल तर घोड्याचं थोबाड फोडल. म्हणून तो घोडेस्वर उतरला खाली आणि त्यांनी तोंडाचं पागोटं मुंडासं काढलं. ते स्वतः शिवाजी महाराजच होते. आणि ते सावळ्या तांडेल ह्या मुला, 16 वर्षाच्या मुलाचं नाव सावळ्या तांडेल. तांडेल म्हणजे आपला कोकण किनारपट्टीवरचा समाज आहे, मुख्यतः मच्छीमार समाज. त्याला प्रेमाने म्हणाले की शाबास सावळ्या, अशीच शिस्त पाळायला पाहिजे. ते म्हणले आता शिवाजी मी छत्रपती, आता उघडदार. सावळ्या तांडेल म्हणाला, महाराज तुमच्यासाठी सुद्धा नाही उघडणार, कारण कायदा सर्वांना समान आहे. रूल ऑफ लॉ, इक्वालिटी बिफोर लॉ. तुम्ही टाळ्या वाजवल्या, तुम्ही विसरू नका की असे वागले आपले पूर्वज म्हणून जगलं हो हिंदवी स्वराज्य. 27 वर्ष नेता नाही, शस्त्रास्त्र पैसा नाही, सगळ्या मुघल सल्तनतीच्या नाकावर टिचून पुरून उरले. कशाने उरले? हे असा एक एक सावळ्या तांडेल होता म्हणून उरले, ज्यांनी त्यांनी आपापलं कर्तव्य नीट केलं. मला काही वेळा शंका येते की आज आम्ही कर्तव्य विसरलेला देश बनलो की काय. आणि एंटायटलमेंट मात्र कळते की हे मला मिळालं पाहिजे, हा माझा पगार आहे, हा माझा TAD आहे. अरे घे ना सगळ्याच. कर्तव्याचं काय? कार्यसंस्कृतीतला सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे आपलं काम नीट करणे. संपला विषय, संपला विषय. नथिंग डुईंग, आपलं काम नीट करणे. आज माझे दुपारी PSIचे इंटरव्ह्यू होते आपल्या सदाशिवपेठ वास्तूमध्ये आणि नंतरच्या चर्चेमध्ये सुद्धा एक तरतरीत मुलगा, तो PSI, तो जातो इंटरव्ह्यू, त्याने विचारलं की सर त्या खात्यामध्ये प्रेशर्स खूप आहेत आणि आपण गैरप्रकार करायचे नाही म्हणले. काही वेळा वरिष्ठ जर तशा वाटायला आले, खात्याची आत्ता समाजात प्रतिमा चांगली नाही, प्रतिमा आहे की हे सगळं भ्रष्ट आहे, त्यामुळे लोक पोलिसला धड विश्वास पण ठेवत नाहीत आणि पोलिसला विचारत पण नाही तू खाल्लं का प्यालं का. हे अनंत चतुर्दशीची मिरवणूक. मग ह्या सगळ्याला उत्तर काय? मी त्यालाही सांगितलंय, तुम्हालाही सांगून प्रार्थनेसाठी डोळे मिटायच्यात की सगळ्याचा मिळून सारांश काय आहे? आपलं कर्तव्य, नो मॅटर व्हॉट, आपलं कर्तव्य. पण हे ज्याला कळेल तो तेजस्वी होतो का नाही बघा तुम्ही. बळ त्याच्यातलं की त्या संकटांना पुरून उरणारं बळ, अडचणींना, निराशेला, प्रसंगी अपयशालाही, की नथिंग डुईंग, माझं कर्तव्य काय, मी ते करणार आहे. संपला विषय. कार्यसंस्कृती. आपलं स्वप्ने अशी बाणवून जे उद्या अधिष्ठान ठेवतील. म्हणून त्या पवित्र संस्काराच्या वेळी जे आपापल्या पालकांना बोलवतील उद्या की आम्हाला शुभेच्छा आशीर्वाद द्यायला तुम्ही उपस्थित राहा आणि लागतील इथून हे 800, 1000, 1200च्या संख्येने देशाचं कर्तव्य करायला, तेवढा होणार देश उद्याचा मोठा. तुम्ही पण होणार मोठे, देश पण होणार मोठा. सगळे मिळून असे मोठे होण्यासाठी अर्थाकडे लक्ष देत एका समान सुरात प्रार्थना करू.